मागे जेव्हा रक्षाबंधनला घरी गेलो होतो ना, तेव्हा घरून खूप सारी कोथिंबीर आणली होती आणि ती पण घरच्यांनी निवडून दिली होती. मग म्हटलं एवढी कोथिंबीर आहेच तर कोथिंबीर वड्या करणार तो बनताय. पहिले थोडी कोथिंबीर भाज्यांसाठी बाजूला काढून ठेवली, कारण नुकत्याच मिळालेल्या अपडेटनुसार कोथिंबीर पुन्हा महाग झाली. कोथिंबीर धुवतच होते तर या नळाच्या तोटीला पण कोथिंबीर वड्या खायच्या होत्या की काय माहिती, नुसतीच खाली पडत होती. नंतर सुरीला थोडी धार लावून घेतली आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. त्यात गव्हाचं, बाजरीचं, मिश्र डाळीचं पीठ टाकलं आणि मिरचीची पेस्ट मी चमच्याने न टाकता सुरीने काढत होते, कारण मला त्या पद्धतीने सोपं वाटतं. आणि हाताने काढायचा काय विषयच येत नाही, नाहीतर माझे हात तर लगेचच रडायला लागतात बाबा. ते झाल्यावर थोडे तीळ टाकले, थोडी हळद, लाल तिखट, मीठ टाकलं आणि मी अख्ख्या कोथिंबीरच्या जरी वड्या करत असले ना तरी त्यामध्ये धना पावडर टाकणं इज मॅन्डेटरी. मस्त पीठ मळून घेतलं, स्टीमरच्या भांड्याला तेल लावून पीठ एकसारखं थापून घेतलं. नंतर मी नाही असं झाकणाला रुमाल बांधत असते, जेणेकरून त्या वाफेचं पाणी वड्यांमध्ये नाही पडणार. वड्या उकडल्यानंतर तव्यावर थोडं तेल टाकून दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी होईपर्यंत वड्या भाजून घेतल्या, कारण मला डीप फ्राय केलेल्या वड्या नाही आवडत. बाय द वे, वड्या मात्र एक नंबर झाल्या बरं का. चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय गणेश.